शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं 2 दिवसीय अधिवेशन पार पडलंय। अधिवेशनाची सांगता करताना शरद पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अनेक विषयांवर संबोधन केलं। यावेळी मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कुणाच्या ताटातलं हिसकावून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं पवारांनी सरकारला सांगितलंय। तर सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकारने जरांगेंना दिलेला शब्द पाळलेला नाही असंही पवार म्हणतायत। तर धनगर समाजाच्या आरक्षणावरूनही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली। येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।